स्वस्तात मस्त आणि लगेचच ग्लो आणणाऱ्या क्रीम, ज्यामध्ये पॅन्डम प्लस, डर्मिकेम ओसी, मिलामेट, बेटनोवेट सी, स्किन शाईन, स्किन लाईट यासारख्या क्रीम तुम्ही सुद्धा चेहऱ्यासाठी वापरतायत का? तर थांबा, अजिबात त्या चेहऱ्यासाठी वापरू नका. फेअरनेस, ग्लो हा सगळा फसवा खेळ आहे. ब्युटी हॅक नाही तर हा ब्युटी ट्रॅप आहे. मार्केटमध्ये यासारख्या कित्येक प्रकारच्या क्रीमा उपलब्ध आहेत ज्यामध्ये स्टिरॉइड असतात. स्टिरॉइड हे आपल्या शरीरातील हार्मोन्स प्रमाणेच एक पॉवरफुल सबस्टन्स असतो, ज्यामुळे आपल्याला आपल्या चेहऱ्यावरचे वांग लगेच गेल्यासारखे वाटतात किंवा एक नवीन ग्लो येतो आणि आपली स्किन ही फेअर दिसायला लागते. तर हा सगळा आपल्याला मॅजिकल रिझल्ट वाटतो. खरं तर ह्या क्रीमा आपल्या स्किनसाठी कशा घातक ठरतात व स्टिरॉइड हे आपल्या स्किनला कसे नुकसान पोहोचवतात ते आपण बघूया. त्यामुळे स्किन ॲट्रॉफी म्हणजे स्किन थिनिंग, ज्यामध्ये स्टिरॉइडच्या क्रीमा वापरल्यामुळे त्वचेतील कोलॅजन कमी होऊन त्वचा ही पातळ दिसायला लागते व चेहऱ्यावर सुरकुत्या म्हणजे रिंकल्स दिसायला लागतात. चेहऱ्यावर वरतून रक्तवाहिन्या दिसायला लागणे, ज्यामध्ये हलक्या लाल रेषा, हिरव्या रेषा आपल्याला दिसायला लागतात. पिगमेंटेड, डार्क, अनइव्हन स्किन तयार होते. चेहऱ्यावर पिंपल्स, फोड येतात. तसेच चेहऱ्यावर एक्स्ट्रा हेअर्सची ग्रोथ होते. क्रीम बंद केल्यास त्वचेवर रेडनेस, इचिंग यासारखे लक्षणे आपल्याला दिसायला लागतात व ज्या समस्यांसाठी आपण ह्या क्रीमा वापरतोय त्या समस्या आपल्याला आणखीन दुप्पट वाढताना दिसतात. वारंवार जर ही क्रीम आपल्या वापरत येत असेल तर पुढे त्वचेचे इन्फेक्शन वाढतात व अनेक प्रकारचे इन्फेक्शन होऊन पुढे त्वचेचे कॅन्सर होण्याचाही धोका संभवतो. क्षणिक सौंदर्यासाठी कायमच आपल्या त्वचेचं नुकसान करून घेऊ नका, कारण वांग ही हार्मोनल तसेच डायजेशन रिलेटेड समस्या आहे, ज्यामध्ये फक्त बाहेरून क्रीम लावल्याने वांग जात नाही, त्यासाठी योग्य निदान व सुरक्षित उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला स्किनचा कुठलाही छोटा मोठा प्रॉब्लेम असेल तर सर्वप्रथम मेडिकल स्टोअर्सवरून मेडिसिन न घेता आपल्या वैद्यांचा, डॉक्टरांचा सल्ला घ्या.